प्रश्न आहे, आज आपण शांत राहिलो तर उद्या आपल्याकडे बोलायला काही उरणार आहे का? हा विषय फक्त झाडांचा नाही, हा विषय आहे पर्वतरांगांचा। आणि पर्वतरांग म्हणजे फक्त दगड माती नाही, ही आहे अरवली पर्वतरांग। हजारो वर्षापासून ती पाणी धरून ठेवते, भूजल पातळी वाढवते आणि आपल्याला उष्णतेपासून वाचवते। आणि आज तिचं अस्तित्व कागदावर सुरक्षित दाखवलं जातं आणि वास्तवात ती खाणकामाच्या यंत्राखाली हळूहळू नष्ट केली जाते। एका वेळी झाडं कापली गेली तर ती पुन्हा लावताही येतात, पण जेव्हा पर्वतरांग फोडली जाते ते नुकसान कधीच भरून निघत नाही। डोंगर नष्ट झाले की पाणी जमिनीत मुरत नाही, विहिरी कोरड्या पडतात, तापमान वाढतो आणि निसर्गाचा संपूर्ण बॅलन्स तुटतो। आणि या सगळ्याचा फायदा कोणाला? मोठमोठे बिझनेसमॅन, भोगवटे लोक, ज्यांचं आयुष्य एसी, पैसा आणि शहरातल्या चार भिंतीत सुरक्षित आहे। आणि तोटा कोण भोगतो? शेतकरी, ज्याचं पाणी संपतं, सामान्य माणूस ज्याची हवा खराब होते, आणि पुढची पिढी जिला निसर्ग नाही फक्त परिणाम मिळतात। निसर्ग सूड घेत नाही, तो फक्त हिशोब पूर्ण करतो। आज अरवली नाही आणि उद्या प्रश्न विचारला जाईल, पाणी का नाही, हवा का खराब आहे? विकास हवा, पण विनाशावर उभा असलेला विकास माणुसकीचा शत्रू असतो। अरवली वाचवणं म्हणजे फक्त झाडं वाचवणं नाही, ते पर्वतरांग, पाणी आणि माणसाचं भविष्य वाचवण्यासारखं आहे। लक्षात घ्या, आज बोललो नाही तर उद्या श्वास घ्यायलाही जागा उरणार नाही।